कार्यक्रमाचे आयोजक तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशराव गणपतरावजी देशमुख यांना पण विनंती करतो। तसेच आयोजक श्री संजयजी जतकर यांना विनंती करतो। तसेच प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी उपस्थित एका बळीराजाचा सन्मान सुरुवातीला करायचा आहे व त्यांना व्यासपीठावर बसायचं आहे। त्यानंतर लगेच या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे, कारण आपण सर्व जो कष्टकरी आहेत यांचा कुठेतरी एक मोठा सन्मान झाला पाहिजे असं व्यासपीठावरील विराजमान व्यक्तींची व आमच्या सर्वांची इच्छा असल्यामुळे आपल्यापैकी दूरदूरून आलेल्यापैकी कोणीतरी एक जण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकृत करून या ठिकाणी व्यासपीठावर बसावे ही नम्र विनंती। या ठिकाणी आजचे आयोजक संजयजी जतकर सर हे करते। यानंतर आजचे दुसरे आयोजक संजयजी जतकर सर रतन देशमुख या ठिकाणी करत आहे। व्यासपीठावरील विराजमान आयोजक अध्यक्ष श्री रमेशरावजी देशमुख तसेच संजय जतकर यांनी सरांच्या यूट्यूबवर व्हिडिओ बघून यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून एक छोटस स्वप्न बघितलं होतं की बाबा विषमुक्त तालुका जिल्हा आपला कसा करता येईल। या अनुषंगानं सरांचा वेळ घेऊन सरांना विनंती करून आपल्या समोर हा खटाटोप करून कार्यक्रम उपस्थित केला। यामागचा उद्देश सरळ आहे। या कार्यक्रमात कुठल्याही पद्धतीचा म्हणजे विनामूल्य कार्यक्रम आहे। सर सुद्धा पाटील सरपंच स्वखर्चाला त्या ठिकाणी पूर्ण टीम घेऊन या ठिकाणी आले। आयोजकांनी स्वतः स्वखर्चाने हा कार्यक्रम राबवला आणि शेतकऱ्याचं काहीतरी आपण देणं लागतो आणि शेतकऱ्यांची शेती ही विषमुक्त कशी करता येईल या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा एवढीच आहे की आज शेतकरी जो या दलदलीमध्ये फसलेला आहे, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, वॉटर सोल्युबल काय माहित नाही, याचे कॉम्बिनेशन कसे असतात काय असतात काय नाही। कुठेतरी जायचं, दुकानदाराच्या हाताला जी बॉटल येते ती बॉटल घेऊन दुकानदार समोर ठेवणार आणि हे डोसेस तुम्ही वापरा म्हणणार आणि तो शेतकरी बिचारा तो डोसेस घेतो, कधी न्यूट्रल होतात कधी खराब होते, मग ते क्लायमेटवर खापर फोडल्या जाते आणि सगळा खर्चाचा बोजा हा शेतकऱ्यावर पडतो। याच्यातून आपल्या बळीराजाला कसं बाहेर काढता येईल या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांनी आयोजित केलेला आहे। आता याच्यानंतर सर जे मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे। तत्पूर्वी मी माझा थोडक्यामध्ये एक परिचय सांगतो। मी रत्नाकर देशमुख
हिरकणी बायोटेक टिश्यू कल्चर केळी निर्मितीची जी लॅब आहे त्याचा डायरेक्टर, या ठिकाणी सरांना आवर्जून सांगतो सर, या ठिकाणी आम्ही नर्सरीमध्ये आयोजकांना माहीत आहे जेव्हा आम्ही रोपांची निर्मिती करतो, केळीची असो किंवा व्हेजिटेबलची असो, बाकी नर्सरीवाल्यांना पण शिकवण्याचा प्रयत्न करतो व सेंद्रिय रोपं आपल्याला लोकांना देता आली पाहिजे. मग सेंद्रिय रोपं देण्यासाठी प्रॅक्टिस काय करावं लागते, तर त्या ठिकाणी केळीचे रोपं असो, व्हेजिटेबलचे रोपं असो, त्या ठिकाणी पिटमॉस मीडिया हा आम्ही यूज करतो. पिटमॉस मीडिया काय सरांना माहिती आहे, समुद्री शेवाळ. समुद्री शेवाळा म्हणजे पिटमॉस मीडिया. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे वरतून मायक्रोन्यूट्रिएंट देण्याची गरज नाही सर, कारण समुद्री शेवाळा असल्यामुळे त्याला लागणारे न्यूट्रिशन रोपांच्या डिलिव्हरीच्या टाइमला सुरुवातीला सगळ्या त्या मीडियामधून त्या रोपांना पोहोचत असतो. त्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस नर्सरीमधली लॅबची संपल्याच्या नंतर आमचे केळीचे रोपं ज्यावेळेस शेतकऱ्याकडे जातात, आपल्या सोलापूर टेंभुर्णीमधून जे एक्सपोर्टला जातात त्या ठिकाणी हिरकणी बायोटेकची रोपं मोठ्या प्रमाणात आहेत, ताडपत्रीला आहेत, आपले बराणपूरला आहेत, किंवा व्हेजिटेबलची रोपं देतो आपण त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी सर खरोखर ज्यावेळेस विषमुक्त जर आपण रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला, तर टमाट्याचा जर लीप असेल तर लीपच्या खालच्या जे वेन असतात, आपल्या भाषेत शेतकऱ्याचं सांगायचे म्हणजे पान उलट केल्यानंतर पानाचे जे नसा असतात, तर त्याच्यामध्ये साधारण थ्रिप्स कुठल्याही पद्धतीची सोंड टाकून रस शोषण करू शकत नाही, कारण त्याच्यावर काळोखी आलेली असते. आणि ती काळोखी आणण्याचा पॉवर, त्याचा रेजिस्टन्स वाढविण्याचा पॉवर, उदाहरणामध्ये त्याचा व्हील पॉवर वाढविण्याचा पॉवर हा फक्त सेंद्रिय पदार्थामध्ये आहे आणि ते नर्सरीमध्ये पिटमॉसच्या माध्यमातून आपण भागवतो. त्याच्यानंतर ऍक्सिडेंटली न कळत उत्पादन वाढवण्याच्या ओघामध्ये शेतकरी बांधव चुकीनं कुठल्याही पद्धतीचे त्याला न्यूट्रिशन वेगवेगळ्या पद्धतीचे वॉटर सोल्युबल देतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या नत्राच्या वरून फवारण्या करतात. त्याच्यानंतर झाडाची वाढ गरजेपेक्षा जास्त त्याची वेगवेगळी ग्रोथ होत असते आणि त्या ठिकाणी न कळत मग पानाचा लीप, पानाच्या वेल सडपातळ झाल्यानंतर त्याच्यावर थ्रिप्सचा, माइटचा इझिली अटॅक होतो आणि ते व्हायरसला बळी पडतो. मित्रांनो, महामारीच्या काळातून आपण आलेले माणसं कोविडमध्ये कोण वाचला? औषधीवर कोणीच वाचला नाही. ज्याचा इम्युनिटी पॉवर चांगला होता तेच माणसं वाचलं. म्हणजे ज्याने झऱ्याचं, नदीचं पाणी पिलेलं आहे, ज्याच्या शरीरामध्ये ताकद होती, ते लोक वाचले आणि जे गोळ्याच्या औषधीच्या आहारी गेले ते मॉर्टॅलिटी झाली. असाच प्रकार आज केळीवरचे काय वेगवेगळे आजार येतात, ज्याला वेगवेगळे गोडच नाव दिले, CME वगैरे असे नाव दिले आणि त्याला काय सायंटिफिक भाषेमध्ये गोल पाण्याचा गोल म्हणजे आगाळा केला. आगाळा केला का आजचा आहे का पूर्वजापासूनचा आपल्या जुन्या भागात, आणि त्याच्यावर रोग आजच काय वेळेला हा सगळं धोतांग आहे. रोग येण्याचा प्रकार किंवा केळी व्हायरस होण्याचा प्रकार, त्याचं एकमेव कारण माझ्या 14-15 वर्षाच्या नर्सरी टिश्यू कल्चरच्या अभ्यासातून मला लक्षात आलेले सर, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खतं, पेस्टिसाइड वापरले, त्या झाडाचा व्हील पॉवर, त्याचा इम्युनिटी पॉवर कमी झाला की त्या ठिकाणी ते झाड व्हायरसला बळी पडते. याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. हे माझ्यापेक्षा जास्त विस्तृत आपल्याला सरांना ऐकायचं आहे, त्यामुळे वेळेअभावी या ठिकाणी मी सरांना मंचावर विनंती करतो की आपल्या पूर्ण मनोगत ऐकण्यासाठी सर फार दुरून शेतकरी सगळे खर्च जागा भेटणार नाही म्हणून 1 तास अगोदर आले आणि आम्हाला शंका होती जागा भेटणार नाही आणि ती परिस्थिती येणार आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे, नांदेडून येणारा वोट सुरूच आहे. येणाऱ्या अर्ध्या तासात पूर्ण हॉल भरत आणि वोटिंग करण्यापूर्वी या भागातले उत्कृष्ट शेतकरी माझे मार्गदर्शक श्री अवधूतराव पाटील सर यांचा सत्कार मी स्वतः या ठिकाणी करतो. कार्यक्रमाला सुरुवात अंकुश पाटील सरांना मी विनंती करतो. आपण सर्वजण शेतीच करतो ना. आपण कुणासाठी करतो शेती? स्वतःसाठी. स्वतःसाठी का बायकोसाठी का मुलांसाठी? कुटुंबासाठी करू. ती मशीन जरा जवळ घ्या बरं, एखाद्या वेळेस ती इकडे जरा जवळ घ्या मशीन आणि तो माईक बंद करा तिकडला. तो हा माईक बंद करा इथला. हा तर आपण कुणासाठी शेती करतोय? हे कुणासाठी करतोय? एवढी शेती कष्ट सगळेजण
फायद्यात आहात का तोट्यात आहात? इथं मराठवाड्यामध्ये आल्यानंतर जमिनी जर मी आकडा बघितलं 10 एकर, कमीत कमी 10 एकर, 20 एकर, 30 एकर, 50 एकर, 100 एकर, 200 एकर, 40-50 एकर सरासरी. आणि मग जर 10 एकर 50 एकर जमीन असेल तर पॉश बंगला पाहिजे, 50-60 लाखाचा, 20-30 लाखाची गाडी पाहिजे फिरायला. परंतु इथं बघितलं तर अक्षरशः तो कर्जात भिजलेलाच आहे, त्याच्या चेहऱ्याचं दलपड आत गेलेला आहे. काय त्याच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा कसलाच नाही. आणि का कशामुळे होते? आपण हिशेब लावत नाही. आपण पहिल्यांदा शेती व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून करायचा. जो परवडत नाही तो धंदा करायचा नाही. बर मला सांगा, एवढी जर तुम्ही शेती करत असाल आणि जर तोट्यात जात असाल तर काय उपयोग आहे? नाहीतर मला सांगा, जगायला काय लागणार आहे? लाडक्या बहिणीचे तुम्हाला 1,500 रुपये येतात घरात, येतात का नाही? ते 1,500 रुपये महिन्याला फिक्स आहे. 500 रुपये महिन्याचे पीएम किसानचे वर्षाला 6,000, ते 500. हे 2,000 रुपये तुम्हाला महिन्याला चालू आहे. बर राशन पाणी फुकटच आहे. राशन स्वस्त धान्य राशन फुकटच आहे. मग एवढं असताना एवढी शेती 10 एकर 20 एकर करायची कुणाला जगवण्यासाठी तुम्ही करताय? परत इकडं पाणी नसून या सुद्धा भागामध्ये मला असं जाणवायला लागलं, इकडं सुद्धा जमिनींना मीठ फुटायला लागले. फुटायला लागले ना, शारपड जमिनी व्हायला लागले. आणि जर शारपड जमिनीमध्ये पीक येते का? अजिबातच नाही ना येत. मग जर या खतामध्ये जर खरंच ताकद असेल तर शारपड जमिनीमध्ये पीक लावल्यानंतर, खत टाकल्यानंतर पीक वाढायला पाहिजे की नाही? आता साधं तुम्ही डोक्याचा वापर करा. ही जी दुकानातील आपण बाजारातील रासायनिक खत, वॉटर सोल्युबल खत, याच्यामध्ये खरंच जर ताकद असेल, तुम्ही म्हणता की खत टाकल्याशिवाय पीक येत नाही. मग जर खतामध्ये जर ताकद असेल तर शारपड जमिनीमध्ये खत टाकल्यानंतर पीक का येत नाही? तुमचं पीक का वाढत नाही? विचार करतच नाही. मग त्यावेळेस म्हणजे जमीन बाद झाल्या, जमीन खराब झाली. जमिनीत जर ताकद असेल तरच ती खत काम करणार. काय करणार? मग हे रासायनिक खत टाकून तुमची जमीन वाट लावायची काम करायला लागलं, जमीन बाद करायचे काम करायला लागले. आज बिंगे सरांचे ज्यावेळेस 2 नोव्हेंबरला जरांगे सर होते तिथे बघितलं, पंढरपूर मध्ये ज्यावेळेस त्यांनी ती घेतली, सगळ्यांच्या डोळ्यात त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळेस पाणी आलं होतं. आज हा टोमॅटोचं झाड आहे, त्या टोमॅटोच्या बघा मला सुद्धा उचलत नाही की माल यायला 15 तोडे झाले. किती? 15 तोडे झाले त्याचे. आणि माल बघा अजून. तो शेतकरी, मी काही त्यांना फोन केला नव्हता, ते स्वतःहून युट्यूबला टाकले. तर कुणालाही मी फोन केलेला स्वतःहून. मी ज्यावेळेस युट्यूबला मी असा शेती येणार आहे म्हणून स्वतःहून सर्व शेतकरी आले. अजून 42 तोडे होतात टोमॅटोचे. किती? 42 तोडे झाले शेतकऱ्यांचे. 4 दिवसातनं लाईम सल्फर मारायचं. किती? 4 दिवसातनं लाईम सल्फर मारायचं. त्याला भरपूर माल निघतोय. आता तरी तुमचे 2-2.5 लाख रुपये फायद्यात येते. हळूहळू तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही कर्जातून मुक्त होत आहे. काय होत आहे? 9 लाख रुपये 10 लाख रुपये कर्ज झालं माळावर करून. त्यांना पांडुरंगांच्या भूमीमध्ये शब्द देतात, तुम्ही नक्की कर्जातून बघा. 2च महिन्यामध्ये जे इथं आले आणि सांगायला आले की आम्ही फायद्यात. पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे. पहिले एक डोक्यात ठेवा,
जर खतामध्ये जर ताकद असेल तर शारपट जमिनीमध्ये त्यांना सांगायचं की पीक टाकले, तुमची खतं टाकल्यानंतर पीक उगवलं पाहिजे. पहिला बेसिक तुम्ही सांगतो ते डोक्यात ठेवा. जर खतं तुम्ही म्हणताय ना खतं टाकल्याशिवाय तुमचं पीक येत नाही, मग जिथं मीठ फुटलंय, जिथं क्षार फुटले, त्यात तुमचं पीक का वाढत नाही? त्याला म्हणजे भरपूर तू 2 पोती सांगतो ना, आम्ही 4 पोती टाकतो, मग पीक यायला पाहिजे ना तुमचं, येत नाही. मग ते काय म्हणतात, ही जमीन बाद झाल्या. पण आपल्या आजच्या पंजाच्या काळात जमीन बाद होती का? आपला आजचा पंजा ज्यावेळेस शेती करतो तेव्हा जमीन बाद होती का? जमीन बाद कशी झाल्या कुणी केल्या हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं एक 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 ह्याच्यामध्ये केमिस्ट्री मध्ये तुम्हाला येत जाईल. आता आपण बेसिक पासून जाऊया. पिकाला लागणार काय काय तुम्ही काय देता? NPK. युरिया दिला म्हणजे काय मिळालं? 46. बी येतात DAP 1846, 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस, पोटॅश 0. 10-26-26 देतात. 10-26, 10% नत्र, 26% स्फोरस, 26% पालाश. MOP देतात, म्युरेट ऑफ पोटॅश 0% पालाश, 60% पोटॅश. 12-32-16, 12-32, 30% आणि 16%. 0-52-34 वॉटर सोल्युशन, 0% नत्र, 52% 34. ही जर खत दिली तर नत्र, स्फोरस, पालाशेच आहे. काय? NPK म्हणजे काय? NPK म्हणजे आपण जेवत असताना तुम्हाला सर्वसाधारण साध्या भाषेत सांगतो. NPK म्हणजे आपण जेवत असताना पहिल्यांदा आपला आणि वनस्पती तुलना करायची. काय करायची? आपली आणि वनस्पतीची तुलना. आपण पहिल्यांदा काय खातो जेवणाचा? चपाती, भाजी, वरण, भात आणि स्नॅकला पापड, लोणचं. चव येण्यासाठी आपण काय म्हणतोय? चव येण्यासाठी पापड आणि लोणचं. मग पहिल्यांदा काय खातो आपण जास्त? भाजी पोळी वरण. भाजी पोळी जास्त खातो आपण. म्हणजे NPK म्हणजे भाजी पोळी, वनस्पतीची भाजी पोळी. आणि परत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंध म्हणजे सल्फर इंग्लिश मध्ये त्याला. हे म्हणजे वरण आणि वरण भात. आणि मग दुसरं आपण मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य टाकतो बघा. फेरस, झिंक, कॉपर, फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन. हे म्हणजे सूक्ष्म अन्न घटक, म्हणजे पापड आणि लोणचं. आपल्या भाषेत, शेतकरी भाषेत हे प्रथम अन्न घटक, हे दुय्यम आणि हे सूक्ष्म म्हणजे लहान प्रमाणामध्ये लागणाऱ्यांना. किती सूक्ष्म अन्न घटक आहे. अनिल पाटील, गरम पाण्याचं लावले नाही ना? हा, मायक्रोनेटला लागणार ते बघा. मग आपण हे किती झाले बघा. नत्र, स्फोरस, पालाश 3 घटक झाले. काय झाले? कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक 3. किती झाले? 6. फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज हे 5. किती झाले? 11 घटक झाले. आणि
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हवेतून, हे 14 घटक हवेतून. परत सिलिकॉन, ह्युमिक, हे ते पण आपण कसं बनवायचं, हे सगळे घटक आपल्याला बनवायला शिकायचे. सगळे स्पेशल घटक आपल्याला बनवायला शिकायचे. आपण तर काय म्हणतोय, हे सगळे खत आपण दिल्याशिवाय आपली केळी असेल, आपलं टोमॅटो असेल, तुमचं कुठलंही गहू असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कुठलंही पीक हे खत टाकल्याशिवाय तुमचं पीक वाढत नाही. हे खत कुठं देता तुम्ही? एक मुळा औषध देता आणि पानावाटे फवारणी करता. परंतु तुमचं अन्न तुम्ही कुणाकडून घेतलं? आपलं अन्न आपण कुणाकडून घेतो? घरी बनवतो, वनस्पतीकडून घेतो. विकत आणलं वनस्पतीकडून घेतो. काय घेतो? आपल्याला लागणारी शेती, आपल्याला लागणार अन्न आपण वनस्पतीकडून घेतो. आणि दुसरं कुणाकडून घेतो? दूध वगैरे आपल्याला लागणार असेल तर गायीकडून, प्राण्याकडून. आणि जे काय मांसाहार करणार, मासे वगैरे, आपण आपल्याला मनुष्य लागणारा जो अन्न आहे, मनुष्य वनस्पती आणि प्राणी यांच्याकडून त्यांचं अन्न घेतो. आणि प्राणी कोणाकडून अन्न घेतात? गायी वगैरे वनस्पतीकडून घेतात. मग वनस्पती कोणाकडून अन्न घेतात? जमिनीतून घेतात. पण वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्याला फोटोसिंथेसिस इंग्लिश मध्ये आणि मराठीत प्रकाश संश्लेषण बनवतात. वनस्पती सूर्याच्या मदतीनं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. मग सगळ्यात महत्वाचं काय? सूर्यप्रकाश. मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं, किती जरी शार्पट रान असेल, किती पण खत टाका, पीक येणार आहे का? मग वनस्पती अन्न कुठं तयार करते? पानात. आणि सूर्याचा प्रकाश कुठं पडणार आहे? हा सूर्यप्रकाश. आणि पानामधील हरितद्रव्य, पानातील हरितद्रव्य, सूर्यप्रकाश आणि पानातील हरितद्रव्य या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन, या दोघांमध्ये संगम होऊन वनस्पती स्वतःच अन्न फ्रुक्टोज आणि सुक्रोज तयार होतात. फ्रुक्टोज आणि सुक्रोज तयार होतात. आणि आम्ही काय देतोय? खत देतोय. बांधावर तण असतं, इकडं माळ रानावरती तण आहेत, त्यांना कुठलीही खतं दिली नाही, भरपूर वाढतात. एका बाजूला तुमचे केळी पीक वाढण्यासाठी भरपूर खतं घालतोय, भरपूर टॉनिक फवारतोय, तरी वाढत नाही. आणि परत ते मध्ये 4 फुटामध्ये त्याला काहीच खत टाकत नाही, कुठलं टॉनिक मारत नाही. उलट ते तण मरण्यासाठी आपण औषध मारतोय, तरी ते तण मरत नाही. मग ती कशी काय होत? मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय? सूर्यप्रकाश. यानं काय भेदभाव का? या आमदाराची जमीन आहे, गावातल्या सरपंचाची जमीन आहे, सरपंचाचं पीक आहे, तिथं जरा ज्यादा पडूया, आणि ही काय बाबा गरीब आहे, त्याच्या रानात पडू नको, असं भेदभाव होते? सूर्यप्रकाशाचा भेदभाव झालाय का? पैसेवाला आहे, गरीब आहे, त्या समाजाचा आहे, त्या समाज, असा काय भेदभाव केलाय काय? सूर्यप्रकाश तर समानच पडणार आहे तुमच्या रानामध्ये, सूर्यप्रकाश समान पडणार आहे. हरितद्रव्य आपल्याला तयार पाहिजे. काय झालं पाहिजे? हरितद्रव्य तयार झालं पाहिजे. तुम्ही तर द्यायला लागला युरिया, पोटॅश, काय म्हणायला लागलाय?
DAP, पोटॅश, 1232, 052 ही सगळी खत लागलाय. इथं अन्न तयार करायला याचा कुठेही संबंध येत नाही. नाही. इथं संबंध येणार आहे आपल्याला हरितद्रव्य पाहिजे. काय पाहिजे? हरितद्रव्य. हरितद्रव्य मग कोण तयार करणार? जे काय तुम्ही खत दिलेले आहे, जी काय दिलेली आहे, त्याच सगळं करण्याचं काम इथं तयार होतं. पहिल्यांदा अमिनो ऍसिड काय तयार होतं? 136254 अमिनो ऍसिड हे झाडाला प्लॅंटला काय करणार? इथं अमिनो ऍसिड तयार झालं. अमिनो ऍसिड सांगणार हो तेच तयार करायचं काम करतो. काय करतो? अमिनो ऍसिड हे हरितद्रव्य तयार करायचं काम करतो. अमिनो ऍसिड हरितद्रव्य तयार करायचं काम करतो. 5632 मग महत्वाचं काय आपल्याला? काय महत्वाचं? हरितद्रव्य सूर्यप्रकाश. हरितद्रव्य कोण तयार करणार आहे? अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड हरितद्रव्य तयार करणार. म्हणून आपल्याला कंपन्या ज्या आहेत रानातून दुकानात जाण्यात आणि येण्यात जेवढा वेळ जाणार आहे, अर्धा तास तर लागणार नाही. जायला 10 मिनिटं, 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही अमिनो ऍसिड दुकानासारखं, कंपनीसारखं घरी बांधावर बनवू शकणार आपण. बर, 1000 रुपये लिटरचा आपला अमिनो ऍसिड किती रुपये तयार होईल? ज्याची किंमत 1000 रुपये आहे, ती आपल्याला किती रुपयात तयार होईल? हे म्हणतात 50 रुपये. पटते तुम्हाला? मग 20 पटीनं आपला अमिनो ऍसिड तयार होईल फक्त फक्त 50 रुपये. किती? 47 रुपये. 3 रुपये पण कमीच आहे. किती? 46 ते 47 रुपये. आणि हे अमिनो ऍसिड काय काम करणार आहे? हरितद्रव्य तयार करणार आहे. हे जे आता टोमॅटो आपण बघायला लागलो, आज तुम्ही उचलून बघा त्याला किती वजन आहे. एखाद्या शेतकऱ्याला या तुम्ही, वजन किती आहे बघा. ते झाड उचलते का बघा तुम्ही, वजन सांगा त्याचं किती. बघा टोमॅटो 15 तोडे झाले. किती वजन आहे? 8 किलो. 8 ते 10 किलो वजन आहे अजून म्हणतात. म्हणजे अजून 7-8 किलो तोडा आहे. अजून मार्च महिन्यापर्यंत तो माल चालणार आहे. किती? पुढं 4 दिवसातून लाईम सल्फर मारले की माल चालूच आहे. बघा किती व्हरायटी चालू आहे. मोठा माल आहे, बारीक आहे. हा बघा तोडा आला तर लगेच दुसरा माल चालू आहे. बघा हा माल जर बघितला तर बारीक आहे, मोठा आहे आणि फुलगळी चालू आहे. त्याला 15 तोडे तोडून झालेत. किती? आणि एकऱ्याचा खर्च 10,000 रुपये. किती? आणि आता 2.5 लाख रुपये तिने घेतले दर कमी असल्यामुळे. जर दर चांगला असता तर 7 ते 8 लाख रुपये आले असते. आणि अजून सुद्धा 2 महिने हा प्लॉट चालणार आहे. 2 महिन्यामध्ये खर्च 5,000 रुपये खर्च होईल त्यांचा. किती? येणारा जो येणार आहे तो बोनसवर बोनस आहे. कशावर? आणि म्हणून हे तंत्रज्ञान तुम्हाला गरजेचं आहे. मी जी काही गोष्टी सांगतोय ती प्रत्येक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट लिहून घ्या. आणि जे सांगणार आहे ते तुम्हाला जीवनामध्ये पिढ्याना पिढ्या फरक पडणार आहे. पिढ्याना पिढ्या. आणि हे जे सांगणार आहे हे सत्य आहे. ह्याच्या पुढचं काही सत्य 20-20 लाख 20-20 लाख रुपये कर्ज बाजारी शेतकरी भाजीपाल्यामध्ये. आज शेतकरी इथं नांदेडहून आले, टोमॅटोचं झाड घेऊन आले. 15 तोडे टोमॅटोचे झालेले आहेत. या झाडाचे 15 तोडे टोमॅटोचे झालेले आहेत. आपलं तंत्रज्ञान वापरून 80 आपण मुलाखत घेणार आहे. त्यावेळी व्हिडिओ बनवून आपण शब्द देतात. नक्की तुम्ही 1 वर्षात 1.5 वर्षात पूर्ण कर्जातून बाहेर पडणार.
गंगाधर भिंगे मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे शेतकरी आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये खूप नुकसान झालं. सगळ्या शेतकऱ्यांचंच नुकसान झालं. ते सोयाबीन पीक असो, तूर पीक असो, ऊस असो, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये यावर्षी सगळ्यात जास्त नुकसान आहे गेल्या 2 वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे. आणि माझ्या माहितीनुसार तर प्रत्येक शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे. कारण का खताचे वाढते दर, पेस्टिसाइडचं वाढतं सगळं खर्च, ह्याच्यामध्ये शेतकरी खूप मेटाकुटी लागला आहे. मी सरांकडे तसं तर मी खूप दिवसापासून फॉलो करतो सरांकडे, खास करून शिबिर करण्यासाठी सरांकडे गेलो मी. शिबिर मी कार्यशाळा अटेंड केली आणि त्याच्या अगोदर लाईम सल्फर तेवढंच माझ्याकडून म्हणजे जे रॉ मटेरियल भेट गेलं तेच मी वापर करत गेलो. त्याच्यानंतर मी हे सरांचं सगळं मटेरियल आणलं, मी याचा वापर केला आहे. मी ह्या टमाट्याचे 15 तोडे तोडलेले आहेत. ही ऑगस्ट एंडिंगची लागवड आहे. किती एकर होता सर 1 एकर आहे सर. किती खर्च झाला सगळा सर गेला खर्च 3 स्प्रे आणि एक जवळपास याच्यामध्ये सर 10,000 रुपये जास्तीत जास्त खर्च केला सर तुमच्या तंत्रज्ञानानुसार. 10,000 फक्त. हो सर. पैसे किती झाले सर? पैसे जवळपास झाले असतील तर तरी पण 2.5-3 लाखाच्या जवळपास झाले असतील. हे मार्चपर्यंत चालू व्हायचं म्हणजे शासनाच्या प्लॉटची मार्चपर्यंत तर चालेल कमीत कमी. हा हे प्लॉट मार्चपर्यंत जाईल. कारण की ह्या प्लॉटला सर आजपर्यंत म्हणजे मी गोबी लावली होती, पत्तागोबी, फुलगोबी, तर मी 19 बाजारामध्ये जे भेटते त्याचा वापर केला. ते खत दिल्या त्याला रोग आलता. रोगास बळी पडून ते पूर्ण पीक कोलॅप्स होऊन गेलं. पण जेव्हा अंकुश पाटील तंत्रज्ञान आपण वापर करतो, ज्याचं पीएच हे 2 पॉईंट जास्तीत जास्त पाण्यामध्ये जर समजा आपल्या बिघाड असेल तर 4 पॉईंट त्याचं पीएच येते, जे पिकाला दिल्यानंतर त्याच्यावर रोगराई खूप कमी प्रमाणात येते. तुम्ही इतर खतं वॉटर स्वरूपात याच्यामध्ये जाणकार शेतकऱ्यांना माहिती आहे, वॉटर स्वरूपात जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याला कंपल्सरी अटॅक येणार म्हणजे येणार. कुठला तर व्हायरस अटॅक करणार, थ्रिप्स अटॅक करणार, पांढरी माशी अटॅक करणार. पण ह्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला अटॅक हे 70% कमी होऊन जाते याच्यामध्ये. कारण का हे पीक अपटेक केल्यानंतर त्याचे ओरिजिनल फॉर्ममध्ये अपटेक केल्यानंतर त्याचं रूपांतर ते फळात कन्वर्ट करते. फळाचं त्याचं फुलाचं फळात रूपांतर करून त्याला वाढवायचं काम करते. इतर पिकासारखं इतर खतासारखं हे करत नाही. आणि हे तंत्रज्ञान मी सांगतो तुम्हाला हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान ठरणार आहे. कारण का आज आपण माझ्यासारखा शेतकरी मी 2022 लाख मिरची लावली होती 10 एकर क्षेत्रावरती, तर 9 लाख रुपयाचं पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचा उपयोग केला. 9 लाख रुपये माझं बिल आहे आज पण. 9 लाख रुपये तेव्हा मी त्याच्यामध्ये टाकले होते. मला जे आज यावर्षी अतिवृष्टीमुळे माझे मग पीक गेले, त्या पिकामध्ये पण माझं याच्यामध्ये फक्त फर्टिलायझरच्या याच्यामध्ये 2.5 लाख रुपयाचे आज पण माझ्याकडे पावती आहे. 2.5 लाख रुपये त्या याच्यामध्ये 8 एकरमध्ये मी टाकलं होतं फर्टिलायझरमध्ये. पण मी 50,000 रुपयाचं सरांचं तंत्रज्ञानाचं 50,000 रुपये लागले आहेत मला. ते 50,000 तंत्रज्ञान 10 एकरवरती मक्का पीक ह्या टमाट्याला वापर करतो मी. त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे, भयानक रिझल्ट आहे. आता हे मक्का हे जवळपास आहे ना 1 महिना पण लागवड झाला नाही या मक्याला. ह्याला मी आपल्या सरांच्या तंत्रज्ञानानुसार पूर्ण खतं घालून दिलेले आणि 2 स्प्रे लाईम सल्फरचे 1 स्प्रे घेता येईल आणि याचा आपल्या सिलिकॉनचा 1 स्प्रे घेतलेला. याची जाडी बघा पानाची, सिलिकॉनमुळे एवढं ओरिजिनल फॉर्ममध्ये सिलिकॉन तुम्हाला कुठे भेटणार आहे स्टिकरमध्ये. याची जाडी बघा, ह्याला अटॅकच कमी आहे. मक्का आज घडीला सगळ्यात जास्त अटॅक म्हणजे आळीचा असतो, पण ह्याला अटॅक खूप कमी आहे, खूप कमी. त्याच्यामुळं माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्ही या चळवळीत सामील व्हा. आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना कळवा. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी खूप उपयोगी आहे. तुमच्या फर्टिलायझेशनमध्ये मिनिमम 30-70% तर बचत त्याच्यामध्ये होणार आहे. तुम्हाला ओरिजिनल फॉर्मचे अजून त्याच्यामध्ये अजून तुमचे स्प्रे पण खूप कमी लागणार आहे. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. नक्की भेट येतो बस तुमच्याकडे. तुमचा नंबर सांगा. 9494 हा 0 36 किती 36 हा 28 हा 411 411. 9403 नंबर घ्या. अर्धापूरला जे काही जवळचे शेतकरी असतील 9403 62 84 11 आणि यवतमाळला तुमचा जरांगे साहेब नंबर द्या. यवतमाळला जरांगे साहेब 94 22 एक मिनिट 94 22 86
94 22 86 79 65 आणि आमच्या ऑफिसचा नंबर घेतो. सांगलीला आमचं जे ऑफिस आहे सांगली ऑफिस 775802 आणि बरेच जण माझा नंबर विचारत होते. माझ्या नंबरला डायरेक्ट मेसेज टाका. काय टाका? फोन तुमचा शक्यतो उचलला जा, कारण मी लेक्चर मध्ये असतो त्यामुळे फोन उचलला 73 85 18 18 18 96 04 154 154 नंबर आहेत, लक्षात राहण्यासारखे आहेत. काय अडचण नाही, त्यामुळे शेतकरी कधी फोन करतो. 73 85 3 वेळा 18 18 18 18 96 04 154. हा फॉर्म कुणाला राहिला असेल तर जमा करा, कारण ते व्हॉट्सअपला वगैरे ग्रुप ऍड करायला फॉर्म इथं सह्या करून जावा. तुम्ही व्यवस्थित काय करताय, तुम्ही देऊन बसू नका. त्याच्याकडे असेल ना ते फॉर्म व्यवस्थित फिरून सह्या करून घेत जावा. व्यवस्थित फिरून आहे ना. तर बघा, आपण हा सगळ्या गोष्टीत शिकलो. संजय जतकर देशमुख साहेबांनी यांची जी काही टीम आहे, यांनी सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे माझ्या तमाम शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. तर जतकर साहेबांचं, त्यांच्या टीमचं, देशमुख साहेबांचं शेतकऱ्यांच्या वतीनं आभार. आई जगदंबेच्या चरणी त्यांची उन्नती होवो, त्यांचं आयुष्य चांगलं लाभो. जे काही तुम्हाला चांगलं बोललोय, जे काही तुमच्या कुटुंबाचं ज्ञान आहे वाढण्याचं, ते सर्व आई जगदंबेचे माझे गुरु गिरिजानंद महाराजांचं होतं. दोन गोष्टी जर बोलत वाईट बोललो असेल, कुणाचे मन दुखावलं असतील तर ते सगळं अंकुश पाटलाचं होतं. आणि मी इथं थांबतो, माझ्या वाणीला पोहोचतो. थोडं पाठीमागे ना. केलेले शेतकरी पंढरपूरच्या शिबिरात कमी करून आणि प्रत्यक्षात पाटील साहेबांनी त्यांच्या सुरुवाती केली, त्यांचं उत्पादन निघालं. एवढ्या पावसात सुद्धा जमिनीमध्ये पेरणी करतायत होती, पण त्यांनी पाटील साहेबांची ट्रीटमेंट वापरली आणि आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये टमाटो आणि पिकावून दाखवलं आपल्याला.
हे महत्वाचा पडलवार साहेब ओके पडलवार साहेबाचं सगळं आमचं माहूर तालुक्याचं आणि किनवट तालुक्याचं काम खूप छान लिहून घेतले हां ते सायंटिस्ट माणूस आहे MSc त्याचं ते मोसंबीवर खूप मोठं काम झालेलं आहे. पारितोषिक विजेते आहेत. ऑल इंडिया लेवलवर फेमस आहे मोसंबी चालू आहे ना सगळं. आणि पाटील साहेब लंगोटी आराम या शेतामध्ये आमचे सगळे कार्यक्रम आहे. दोघा मिळून आणि प्रत्येक तुम्हाला